आमदार संजय शिरसाट आपल्यासोबत आपण याची थेट बातचीत करणार आहोत. बीडचं प्रकरण वाढते का? कारण 28 तारखेला मोठा मोर्चा सर्वपक्षीय निघतोय. तुम्ही स्वतः भेट देऊन आलेला आहेत. मनोज जरांगे पाटीलही जात आहेत. परिस्थिती बिघडते का? संजय राऊत म्हणतात त्या ठिकाणी आता राष्ट्रपती राजवट लावायची परिस्थिती बीडमध्ये निर्माण झाली. हे बघा, घटना ही दुर्दैवी आहे. त्याचं कोणी समर्थन केलेलं नाही आहे. प्रत्येक जणांनी त्याचा निषेधच केलेला आहे. आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणची ती घटना पाहिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन भेट दिलेली आहे. सर्वपक्षीय मोर्चा निघतोय, निघावा, निश्चित त्या घटनेचा निषेध करावा, परंतु त्याला दुसरं वळण लागू नये याची सुद्धा काळजी या सर्व पक्षाच्या नेत्याने घेतली पाहिजे. आरोपीला अटक करण्यासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्यांनी ह्या जाणीव सर्वांना करून दिली की कोणी जरी त्याच्यात असला तर मी त्याला सोडणार नाही. मग एखादा राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा असं बोलतो त्या टायमाला त्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे. नक्कीच. पण बजरंग सोनवणे जे खासदार आहेत तिथले ते म्हणतात की पोलिसांचे कॉल डिटेल्स त्या ठिकाणी CDR तपासला पाहिजे आणि पोलीस कुणाच्या संपर्कात होते, कुणाला वाचवत होते याचा देखील खुलासा व्हायला पाहिजे. आणि त्यासोबतच जे संबंधित अधिकारी आहेत, मंत्री आहेत, त्यांना कुठेतरी सरकारनं त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं पाहिजे, जेणेकरून फेअर चौकशी जी आहे ती याबाबतची होईल, अशी पण मागणी त्या ठिकाणी होते. काय म्हणा? नाही, बजरंग सोनवणेने एक स्टेटमेंट महत्त्वाचं केलेलं आहे. कॉल डिटेल्स त्यांचे काल CDR तपासले पाहिजेत. याबद्दल आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर आहोत. तपासले पाहिजेत ना, काय हरकत आहे? जर त्याच्यात ते कोणी भेटले नाही तर ते निर्दोष असतील, परंतु त्याच्यात जर भेटले तर हा फार मोठा गुन्हा आहे. म्हणून फक्त आरोपीच नाही तर त्याच्या सह आरोपी म्हणून सुद्धा पोलीस आतमध्ये जाऊ शकतात. पण या सगळ्या प्रकरणावरून बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत देखील बरीचशी चर्चा होऊ लागलेली आहे. बीडचं पालकमंत्रीपद आता अजितदादांनी स्वीकारावं अशी मागणी त्या भाजपचेच नेते सुरेश धस पण करतायत, बजरंग अप्पा सोनवणे पण करतायत. एकंदरीत हे प्रकरण कुठेतरी वेगळ्या दिशेला चाललं असं म्हणा. नाही, वेगळ्या दिशेला चाललं नाही, त्याचं राजकीय थोडंसं भांडवल होतंय हे निश्चित मान्य करावं लागेल. परंतु मुख्यमंत्र्यांनी जेव्हा स्पष्टपणे सांगितलं आहे की मी म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून निर्णय घेतील, तर त्याच्यासाठी आपल्याला वाटही पाहावं लागेल. अजितदादा गेले, शिवसेनेचे इतर नेते, तुम्ही सुद्धा जाऊन आलात, पण गृहमंत्री अजूनही गेले नाही. संजय राऊत म्हणतात की धनंजय मुंडेला त्या ठिकाणी घेऊन जायला पाहिजे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, जे राज्याचे मुख्यमंत्री पण आहेत. कुणाला घेऊन जायचं, कुणाच्या ड्युट्या लावायच्या याच्यासाठी यांना ही वॉचमॅनकी दिलेली नाही. आम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून गेलो होतो. संजय शिरसाट असं नव्हतं गेलं, तो मंत्री म्हणून गेलो होतो, सरकारचा प्रतिनिधी म्हणून. उदय सामंत गेले होते. म्हणून आता यांच्या बोलण्यावर आमचं सरकार चालणार नाही. आम्हाला जो निर्णय घ्यायचा तो आम्ही घेतोय आणि योग्य निर्णय घेतोय. कुणावर अन्याय होऊ देणार नाही याची काळजी घेतोय. दीपक केसरकर यांचं जे विधान आहे त्याकडे कसं पाहतात? ते म्हणतात की मी कुठेही नाराज नाही आहे, पण मी मंत्री होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आणि साईबाबांच्या आशीर्वादाने मी मंत्रिपदापेक्षाही मोठ्या पदावर जाईन असं म्हणतात. केंद्रात मंत्र्यांशी, नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. नाही तर बघा, त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, थोडी नाराजगी असू शकते. आता त्यांनी कुणावर बोट दाखवले, कुणाकडे बोट दाखवले हे त्याची माहिती त्यांनाच असावी. परंतु ते साईबाबाचे भक्त आहेत. देवाच्या कृपेने त्यांना हे मिळालं होतं आणि त्यांचे वर संबंधसुद्धा चांगले आहेत. मोदी साहेबांशी सुद्धा आहेत, अमित शहा साहेबांशी सुद्धा आहेत आणि निश्चित मोठं पद त्यांना मिळू शकतं, याबद्दल दुमत नाही. पण त्यांचं मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास नाही असं म्हणावं, जर इतक्यावरती ते जात असतील तर? नाही, त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. सपोर्टिंग ज्यांना ते मोठ्या लोकांचे त्यांचे संपर्क आहेत, म्हणून दोन्ही ट्रॅकवर चालून योग्य त्या मार्गाने ते जात आहेत. नव्या वर्षात मद्य विक्रीचे परवाने मिळणार असं बोललं जातं. यावर सुद्धा संजय राऊत यांनी टीका केली. लाडक्या बहिणींना आता दारुडा करण्याचा कट टाकलाय सरकारने, अशा पद्धतीने त्यांनी सरकारला टोला लगावलाय. यांना बोलायचं सुद्धा आहे का? यांच्या सरकारमध्ये यांचाच युवराज नाईट लाईफ सुरू करत होता. म्हणजे एक दिवस नाही, 31st नाही तर 365 दिवस यांना नाईट लाईफ पाहिजे होती. आणि त्याच्या संदर्भामध्ये काय संकल्पना होत्या एकदा त्या संजय राऊतने त्या वाचून तर पहा एकदा. म्हणून ज्यांनी युवा पिढी बिघडवण्याचं काम करायचा प्रयत्न केला होता त्यांना मी रोखलंय आणि म्हणून त्यांचा आता हा जळफळाट होतोय. त्यांना वाटतंय की नाही, 31st सुद्धा चालू राहू नये, मद्य परवाने वाटल्या जाऊ नये, पण नाईट लाईफपेक्षा हे बरं. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही ॲक्शन मोडमध्ये आलेला आहेत, मुंबईमध्ये दाखल झाला आहेत आणि काय नेमकी आता तुमची योजना असणार? कारण काल सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं, तुम्ही वसतिगृहांना भेट दिली, अचानक ही भेट दिलेली आहे आणि सगळ्या अधिकाऱ्यांचे सुद्धा धाबे दणाणले. निश्चित तुम्हाला सांगतो की अत्यंत दुरावस्था आहे. याला राजकीय म्हणून मी पाहत नाही, तर याला एक समाजाचं जे काही आपण देणं लागतो त्या अँगलने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणून मी काल भेट दिली, ताबडतोब ॲक्शन मोडवर आलं. त्या अधिकाऱ्यांना उद्या मंत्रालयात बोलवलेलं आहे. उद्याच्या उद्या त्यांना सँक्शन देतोय. आज किंवा उद्या त्याचं टेंडर निघेल आणि कामाला सुरुवात होईल. महाराष्ट्रामध्ये अनेक वसतिगृह अशीच आहेत,
त्याच्याकडे कोणी पाहतच नाही, ढुंगून पाहत नाही, जात नाहीत. आणि त्या विद्यार्थ्यांचे काय हाल आहेत. आता मला वाटतं याच्यासाठी स्पेशली आम्ही एक टीम बनवूनच अचानक सगळीकडे दौरे करणार आहोत आणि सगळ्या हॉस्टेलची अवस्था पाहणार आहोत. बाकी इतर कामं करण्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांचं जर आयुष्यामध्ये चांगलं करायचं असेल तर मुळामध्ये त्या हॉस्टेलपासून सुरुवात केली पाहिजे. त्यांना चांगली लायब्ररी, चांगलं जेवण, चांगलं राहण्याचं ठिकाण, या सर्व व्यवस्था या तुम्हाला 2-4 महिन्यामध्ये पाहायला मिळतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.